निक्षय ॲप्लिकेशनमध्ये स्पुटम अपडेट कसे करायचे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह अपडेट कसे करायचे ते आपण बघूयात. तर त्यासाठी निक्षय पोर्टल ओपन करायचं आहे. निक्षय पोर्टल ओपन झाल्यानंतर मग डायग्नोसिस पेंडिंग जो ऑप्शन आहे त्याच्यावरती आपण क्लिक करायचं आहे. त्यामध्ये आपल्याला पेशंटची लाईन लिस्ट दिसून येईल. ही लाईन लिस्ट आहे. त्या लाईन लिस्टमधून एखादा पेशंट आपण घ्यायचा आहे, सिलेक्ट करायचा आहे. पेशंट सिलेक्ट झाल्यानंतर मग टेस्टमध्ये जायचं आहे. त्यानंतर प्लस बटनावरती क्लिक करायचं आहे. पुढे डायग्नोसिस ऑफ TB. त्यानंतर मग या ठिकाणी त्यांचे सिम्पटम्स टाकायचे, जे काय असेल ते. फीवर आहे, ड्युरेशन टाकायचे, किती दिवस आहे, 7 दिवस आहे. त्यानंतर मग न्यू करायचं आहे, प्रिझम्पटिव्हवरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी मायक्रोस्कोपिक ZN वरती क्लिक करून आपल्याला नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर मग इथे फॅसिलिटी PHC आपण प्राथमिक आरोग्य केंद्र सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर मग रिझल्ट अवेलेबल म्हणून करायचं आहे. नेक्स्ट. त्यानंतर ॲड अनदर सॅम्पलवरती क्लिक करून इथे स्पॉट आणि सलायवा यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर मग कलेक्शन डेट आपल्याला टाकायची आहे, जी कोणतीही असेल. 15 तारीख मी सिलेक्ट केली. त्यानंतर मग टाईम आपल्याला इथे सेट करायचं आहे. 10 वाजता मी त्या पर्सनचा स्पुटम घेतला होता. ओके. त्यानंतर मग खाली यायचं आहे, डायरेक्ट नेक्स्ट करायचं आहे. सॅम्पल ID इथे सिलेक्ट करायचं, सॅम्पल 1 म्हणून. लॅब सिरियल नंबर जर का असेल आपल्याकडे तर टाकायचं आहे, नाहीतर राहून द्यायचं आहे, मॅन्डेटरी नाही आहे. आपला रिपोर्ट आज मिळाला, त्याचा तर रिपोर्टिंग डेट आपण इथे 17 टाकली. त्यानंतर मग फायनल नेगेटिव्ह होता रिझल्ट, नेगेटिव्ह केला आणि ॲड टेस्ट केल्यानंतर मग आपल्याला एक रिझल्ट अवेलेबलमध्ये मायक्रोस्कोपिक ZNला निगेटिव्ह या ठिकाणी निगेटिव्ह म्हणून आलेलं आहे. ठीक आहे. धन्यवाद.